मुलांना सॅटर्डे संडे असल्यामुळे चटपटीत खायला पाहिजे, भाजी चपाती नकोच म्हणतात. तर आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. इथे मी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 1/4 वाटी पाणी वापरायचं आहे. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी पाणी घेतलेले, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. नंतर यामध्ये टाकूया पाऊण वाटी रवा. रवा फार होत असतं म्हणून इथे मी पुन्हा पाण्याचा वापर करत आहे. म्हणजे इथे मला 1/4 कप वाटी पाणी लागलेलं आहे आणि पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. रवा छान फार होणार. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणीमध्ये. 1/4 कप वाटी पाणी घेतलेले आणि पाऊण वाटी रवा. छान असं मिश्रण बनलेलं आहे. सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता आणि घरी सगळ्यांना खूप आवडणार. मुलांची डिमांड असतंच, मम्मी काहीतरी वेगळं बनव. चटपटीत डिश मुलांना आवडत असतं. तर तसेच माझ्या घरी पण डिमांड केलेली आहे म्हणून मी चटपटीत डिश बनवत आहे. रवा फार झालेला आहे, बाजूला काढून घेऊया. थंड होण्याकरिता ठेवलेला. इथे मी धने घेतलेले, मिरे 9 ते 10 धने घेतलेले, पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच. यामध्ये आपल्याला सोप घ्यायचा आहे 1 चम्मच आणि जिरं घ्यायचं आहे 1 चम्मच. छान असा वास सुटत असतो त्याप्रमाणे परतून घ्यायचं आहे. फार जास्त नाही, कमी गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. खलबत्ता घेतलेला, यामध्ये थोडं दरदरीत बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये पण फिरू शकतो पण फार जास्त बारीक नाही करायचा, दरदरीत असं बारीक करायचं आहे आपल्याला. बारीक झालेला मसाला बनवून तयार आहे. फार जास्त मसाल्यांचा वापर नाही करायचा आहे आणि हे सगळं साहित्य आपल्या घरी असतं, त्यापासूनच आपण चटपटीत डिश बनवत आहे. कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेले. आलं टाकूया. आलं बारीक कापून पण टाकू शकता किंवा यामध्ये थोडं किसून घेतलेलं आहे मी. मसाला बनवून घेतलेला होता आपण, धने, जिरं, सोप आणि मिरे. तर मसाला टाकलेला. कमी गॅसच ठेवायचा, नाहीतर मोठ्या गॅसवर जळणार. कमी गॅसमध्ये परतून घेतलेला आहे. इथे मी 2 बटाटा घेतलेले आहे. मॅश नाही करायचे, याप्रमाणे किसून नाही घ्यायचे, मॅश करायचं आहे. फार जास्त मॅश नाही करायचा, थोडा अख्खा बटाटा पण ठेवायचा. मसाला झालेला आहे. यामध्ये टाकलेला आहे हळद आणि बटाटा बारीक करून घेतलेला आहे, बटाटा टाकलेला आहे. लाल तिखट टाकूया. इथे तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. जिरा पावडर टाकलेला, थोडंच धनिया पावडर आणि आमचूर पावडर टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं. वरून कोथिंबीर टाकलं आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. आमचूर पावडर टाकायचं आहे. आमचूर पावडर नसेल तर निंबूचा रस टाकला तरी चालेल किंवा चाट मसाला टाकला तरी चालेल. छान असं मसाला बनवून तयार आहे. रवा पण छान शिजून आहे. रवा छान आपण चपातीचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेतलेला. निंबूचा आकार असतो त्याप्रमाणे आकार देऊया. छान असा आकार दिलेला. आता आपण टिक्की बनवूया. यामध्ये बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला आहे, तो भरायचा आहे. याप्रमाणे भरायचा. फार जास्त मसाला नाही भरायचा. आपण मोदक भरत असतो ना, त्याप्रमाणे मोदक बनवत असतो त्याप्रमाणे आपल्याला छान असा मसाला भरून घ्यायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे. तेलामध्ये सोडल्यानंतर मसाला बाहेर नाही निघायला पाहिजे, याप्रमाणे पॅक करून घेऊया. छान अशी चटपटीत डिश बनवून तयार होता. आता दुसऱ्या पद्धतीने पण मी मसाला कसा भरायचा ते दाखविणार आहे. खूप सोपी आहे ही डिश बनवण्याकरिता. एकदा बनविणार, घरचे म्हणणार परत बनव. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. फार जास्त मसाल्यांचा पण वापर नाही केलेला आहे. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा निंबूचा रस टाकू शकतो. निंबूचा रस बटाट्याची भाजी शिजल्यानंतर वरून टाकायचा. छान असं पुरी लाटून घेतलेली आणि यामध्ये मसाला भरूया.
मोदक भरत असतो त्याप्रमाणे याप्रमाणे भरायचं आहे. तेलामध्ये सोडायची आहे ही डिश. फार तेलाचा वापर पण नाही करणार आहे आपण, डीप फ्राय नाही करत आहे. थोड्याच तेलामध्ये ही डिश बनवत आहे. छान असं पॅक करून घेतलेलं आहे. याप्रमाणे मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे. टिक्की बनवून घेतलेली आहे. छान असं पॅक करून घेतलेलं बघा. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये थोडंच तेल घ्यायचं आहे आणि टिक्की तळून घेऊया. किंवा डोसा तव्यावर पण थोडं तेल लावून आपण अलटपलट करून ही डिश खाण्याकरिता घेऊ शकतो. मी थोडंच तेल घेतलेलं, फार जास्त नाही. डीप फ्राय तर बिलकुल करत नाही आहे. थोडंच तेल घेतलेलं आणि छान अशी डिश मी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेत आहे. मी इथे 4 डिश टाकून घेतलेले आहे. एक पण तळू शकतो, वेळ लागणार म्हणून मी इथे एकाच वेळेला 4 डिश तळून घेत आहे. एक पण छान असं आपण तळून घेऊ शकतो. बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेत आहे. बनवून बघा आणि नंतरच व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि लाईक करा. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी रुपाली कांबळे डेली रेसिपी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी रोज नवीन रेसिपी घेऊन येणार आहे ना. बनवायला सोपी. समोसा कचोरीपेक्षा पण ही डिश खाण्याकरिता खूप छान लागतं. मैद्याचा पण वापर नाही केलेला आहे. बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.